मित्रांनो, एक म्हण आहे की स्टॉप लॉस किल्स अ ट्रेडर ॲज वेल ॲज टू मेनी स्टॉप लॉसेस ऑल्सो किल्स अ ट्रेडर. म्हणजे स्टॉप लॉस तर घेणं गरजेचंच आहे, पण उगाच तरी स्टॉप लॉसेस पण घेत राहिलो तरी पण ती मूर्खता आहे. त्याच्यामुळे पण पूर्णचे पूर्ण ट्रेडर्स बर्बाद होतात. सो हा व्हिडिओ महत्वाचा ठरणार आहे की आपल्याला जर स्टॉप लॉस घ्यायचा जरी असेल तर कधी घ्यायचा. ओके. कसल्या टाइप ऑफ ट्रेडिंग मध्ये आपल्याला स्टॉप लॉसेस घेणं गरजेचं आहे. ऑलराईट. हेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ऑलराईट. आणि मी पर्सनली स्टॉप लॉसेस कसे घेतो. ऑलराईट. हे तुम्हाला विथ महत्वाचे पॉइंटर्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि जर ते तुमच्या चेकलिस्टमध्ये बसत असतील तरच जाऊन तुम्ही तुमचे स्टॉप लॉसेस घेण्याच्या हिशोबाने विचार करायला सुरू करू शकता. ओके. व्हिडिओ मधली इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा. पहिलं तर माझं इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल पण टोटली फ्रीमध्ये, जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल पण टोटली फ्रीमध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, हे तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपला पाठवा. एक 24 वेळात रिप्लाय करतील. ऑफर केलेली प्रिंट वाचून घ्या, नंतर ह्या लिंकवरती क्लिक करून जॉईन करा. माझ्या शेअर मार्केटच्या फ्री वेबिनार सिरीजच्या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. ऑलराईट. या व्यतिरिक्त प्रत्येकाने टेलिग्राम चॅनल तर मस्ट जॉईन आहे. नाही केलं असेल जॉईन तर लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करून नक्की जॉईन करून घ्या. सर्वप्रथम इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग या दोघांमध्ये आपण थोडासा फरक ठेवूया. इन्व्हेस्टिंग म्हणजे आपण ज्या शेअरला बाय आणि होल्ड काइंड ऑफ फॉर एव्हरच करतोय. ऑलराईट. जर मोठे ट्रेडर्स बघायला गेलो ना मित्रांनो, इन्व्हेस्टिंग मध्ये ते एकतर काय करतात, 100 रुपये लावतात आणि 100 रुपये एक तर शून्य होतील किंवा 100 रुपयाचे 1000 किंवा 10,000 जे काय व्हायचं असेल तसं असेल. ओके. कारण मोठे ट्रेडर्स जे असतात ते मोठ्या पोझिशन जेव्हा ते क्रिएट करतात एका कंपनीमध्ये, त्याने स्टॉप लॉसेस केले तर स्वतःचेच इन्व्हेस्टमेंटमध्ये बाहेर पडतील आणि कंपनी कधी टर्न अराउंड होईल हे कोणाला माहिती नसतं. सो दुसऱ्या भाषेमध्ये, जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर आयडियली स्टॉप लॉसेस घेतलेच नाही पाहिजे विथ रिस्पेक्ट टू टेक्निकल्स किंवा फंडामेंटल्स. पण हा एकच कारण आहे, जेव्हा फंडामेंटल लेवलवरती आपण इन्व्हेस्टिंग मध्ये स्टॉप लॉस घेऊ शकतो, जेव्हा तो प्रमोटर जो असतो तो चोर निघतो तेव्हा. ओके. प्रमोटर जर चोर निघाला किंवा त्यांनी फसवलेलं आहे स्वतः येऊन सांगतो, असं इन दिस केस सत्यमची केस झालेली होती. नंतर आपले काही काय म्हणतात आपले एअरलाईनचे केसेस झालेल्या होत्या. ऑलराईट. सो काही जेम्स कंपनीचे केसेस झालेल्या होत्या. हल्लीच काहीतरी एक नवीन एक ती ऑटो एन्सिलरीची कंपनीची त्याची केस झालेली होती. सो जेव्हा असं काय होतं तेव्हा इन दॅट केस प्रमोटर चोर निघाला तर नक्की इन्व्हेस्टिंगची पोझिशन सेल आउट करून बाहेर काढणं गरजेचं आहे. जो भाव भेटेल त्याला बाहेर पडणं गरजेचं आहे. DHFL, D1 हाऊसिंग फायनान्स ती एक होती. सो अशा काही कंपनीज आहेत. सो इन्व्हेस्टिंग पोझिशन लक्षात ठेवा. इन्व्हेस्टिंग पोझिशन असेल तुमची, बाय अँड होल्ड फॉर एव्हर काइंड ऑफ पोझिशन असेल, जोपर्यंत प्रमोटर काय वाईट वागत नाहीये, वाईट म्हणजे काय तर चोरी विरी केल्यासारखं वागत नाही, कसे काय न्यूज नाहीये, तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये. होल्ड करत राहायचं. पण ट्रेडिंग हा एक टोटली डिफरंट गेम आहे. हा ट्रेडिंग टोटली डिफरंट गेम आहे. आता ट्रेडिंग मध्ये पण तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल आणि ते पण तुमच्याकडे एव्हरेजिंग करायची कॅपॅसिटी असेल तर अगेन स्टॉप लॉसची ह्याच्यामध्ये गरज नाहीये. पण अगेन स्विंग ट्रेडिंग कशामध्ये, मी म्हणेन लार्ज कॅप्स आणि अल्ट्रा लार्ज कॅप्स मध्ये. लार्ज कॅप म्हणजे काय, 20,000 50,000 करोडच्या वरती ज्यांचे मार्केट कॅप आहे. अल्ट्रा लार्ज कॅप तर 1 लाख कोटीच्या वरती ज्यांचे मार्केट कॅप आहे. अशा टाईपच्या कंपनीजमध्ये तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल आणि विथ ऑप्शन ऑफ एव्हरेजिंग, तर ठीक आहे, ह्याच्यामध्ये स्टॉप लॉसची गरज नाहीये. पण ह्या व्यतिरिक्त सगळ्या स्टाईल ऑफ ट्रेडिंग मध्ये स्टॉप लॉसची गरज आहे, स्विंग ट्रेडिंग जर तुम्ही करत असलात तरी. ओके. आता इन दिस केस मी माझं ट्रेडिंग चॅलेंज मी करत आहे, तुम्हाला माहितीच आहे. ट्रेडिंग चॅलेंज जर तुम्हाला अपडेट्स पाहिजे असतील विथ रिस्पेक्ट टू लर्निंगच्या हिशोबाने, कारण मी जेव्हा पण काय माझे ट्रेड्स PNL अपडेट होते त्याच्या मागचं कारण काय, एज्युकेशनल कारण काय, ते मी टेलिग्रामच्या चॅनलमध्ये टाकत असतो, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. आणि प्लस इतरही महत्त्वाचे काही अपडेट्स आहेत, हे पण मी पोल्स आणि इतर गोष्टी टेलिग्राममध्ये टाकत असतो. जर तुम्ही टेलिग्राममध्ये जॉईन नसाल तर बऱ्याच गोष्टी मिस करत आहात. सो लिंक इकडे टेलिग्रामचं मी दिलेलं आहे. ऑलराईट. जर तुम्ही ऑलरेडी टेलिग्रामवर असाल तर हे @stock मराठी टाईप करून सर्च केलं, एक्झॅक्टली असं टाईप करायला लागेल. दुसरे फेक चॅनल पण असतात, लक्षात ठेवा. सो त्यामुळे तिकडे तुम्ही नक्की जॉईन करून घ्या. ऑलराईट. सो आपल्याला
स्टॉप लॉसेस जसं मी इन दिस केस मार्जिन ट्रेडिंग करतोय, स्विंग ट्रेडिंग मध्ये मार्जिन ट्रेडिंग करतोय. ओके, 1,00,000चं कॅपिटल मी सुरू केलेलं आहे. सोफार 1,68,000ला पोहोचलेलं जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. ऑलराईट, ह्याच्यामध्ये मी काय करतो, जर 1,00,000ची माझी पोझिशन असेल तर ऍडिशनल मी 4 लाख रुपये उधारी घेऊन काम करतोय. सो टोटल 5,00,000ची पोझिशन क्रिएट करून काम करतोय. ओके, सो जेव्हा अशा टाईपचे आपण ट्रेडिंग करतोय जिकडे आपण एकतर एव्हरेजिंग करू शकत नाही. ऑलराईट, दुसरी गोष्ट म्हणजे उलट मार्जिनवरती पैसा लागलेला आहे किंवा फॉर दॅट मॅटर माझा इंटरेस्टवरती पैसा आम्ही घेतलेला आहे, तर ती पोझिशन मी होल्ड करून बसू शकत नाही खूप वेळासाठी. सो वन ऑफ द पॅरामीटर्स काय होतं स्टॉप लॉसचा ह्याच्यामध्ये, टाइम. ओके, टाइम. सेम थिंग ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पण सेम लॉजिक आहे, कारण टाइमचा महत्वाचा टाइम डिकेचा इम्पॉर्टन्स आहे. ऑलराईट, जर तुम्ही शॉर्टिंग करत असाल इंट्राडे मध्ये, अगेन तुमचं मार्केट बंद व्हायच्या आधी तुम्हाला क्लोजिंग करायला लागेल पोझिशन. सो टाइम हा खूपच महत्वाचा फॅक्टर आहे स्टॉप लॉस घेण्यासाठी. सो इन दिस केस स्विंग ट्रेडिंगसाठी मी काय करतो, मी म्हणेन जर माझ्याकडे तो स्टॉक 2 ते 3 महिन्याच्या रेंजमध्ये पडलेला आहे, ओके, 2 ते 3 मंथ्स माझ्याकडे आहे आणि तो काहीच मुवमेंट दाखवत नाही किंवा खालच्या बाजूनेच चाललेला आहे, तर हा एक वन ऑफ द रिझन बनणार माझा स्टॉप लॉस घेण्याचा, टाइम. ओके, 2 ते 3 म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवणारच आहे व्हिडिओच्या लास्ट, पण पहिलं महत्वाचे पॉइंट समजून घ्या. दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आहे म्हणजे आपले अगेन टाइम नंतर आहे टेक्निकल्स. ओके, टेक्निकल्स, इथे टी आय म्हणजे टाइम धरा, टेक्निकल्स. आता टेक्निकल्स म्हणजे काय, की जर तो शेअर मी जेव्हा बाय केलेला असतो, ओके, लेट्स से मी 9 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज स्ट्रॅटेजीनी बाय केलेलं आहे. ऑलराईट, 9 EMI ची स्ट्रॅटेजी तुम्ही अभ्यास केलेली नसेल तर नक्की ही वाली अभ्यास करून घ्या. ऑलराईट, मी भरपूर ह्याचा वापर करतोय माझ्या स्विंग ट्रेडिंग मध्ये, ट्रेडिंग चॅलेंजच्या अकाउंट मध्ये. सो इन दिस केस लेट्स से मी 9 EMI वरती मी बाय केलं त्या डेली चार्ट होते त्या शेअरला, पण तो पडत 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 तो आला आहे 200 सिंपल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली पण गेलेला आहे आणि डेली चार्टवरती त्याचे 200 सिंपल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली पण क्लोजिंग आलेली आहे. तर इन दिस केस मला काय सांगतं की 200 सिंपल मुव्हिंग एव्हरेज म्हणजे काय, म्हणजे मागच्या वर्षभराचा एव्हरेज प्राइसच्या खाली तो ट्रेड करायला लागलेला आहे. सो इन दॅट केस असा काइंड ऑफ शेअर मी कशाला होल्ड करू. सो तेव्हा हा शेअर परत माझ्या येतो माझ्या सेल लिस्टमध्ये. सो अजून एक क्रायटेरिया माझा मीट करतो की बाबा येस, 2 ते 3 महिने मी त्या शेअरला होल्ड केलेलं आहे आणि 2 ते 3 महिने होल्डिंग पिरियडमध्ये 200 SMA पण त्यांनी तोडून खाली गेलेला आहे. म्हणजे आता कुठे काय जाईल माहित नाही आणि मी आता होल्ड पण करू शकत नाही, कारण अगेन मार्जिनची पोझिशन आहे, मला व्याज द्यायला लागते त्या शेअरवरती. 2 महिन्याचा फुकटचा व्याज मी ऑलरेडी दिलेला आहे त्या शेअरवरती, अजून किती देऊ. सो ऍट सम पॉइंट ऑफ टाइम मला ती पोझिशन कट करायला ना, विथ रिस्पेक्ट टू टेक्निकल अनालिसिसला घेऊन. ओके, हा आहे दुसरा पॉइंट. तिसरा आणि खूपच महत्वाचा पॉइंट हा सायकोलॉजिकल पॉइंट आहे. ओके, थर्ड पॉइंट हा जरा थर्ड पार्टी आहे, तो जरा सायकोलॉजी रिलेटेड आहे. BHY लिहितो, सायकोलॉजी रिलेटेड, फिजिक्स येते पण स्पेलिंग SPSCY असं काहीतरी आहे. एनिवेज, सायकोलॉजी रिलेटेड पॉइंट आहे. आता कसं आहे की आपल्याला स्टॉप लॉसेस घ्यायला आवडत नाही. मी एवढे वर्ष ट्रेडिंग करतोय, मे बी ऑलमोस्ट लाईक 20 वर्ष झाले ट्रेडिंग करून, मला अजूनही स्टॉप लॉसेस घ्यायला आवडत नाही. पण मी ह्याचे माइंड माझं हे थोडंसं अडॅप्ट कसं केलंय हे सायकोलॉजिकली तुम्हाला सांगतो. ओके, आता धरून चला तुमचे 2 धंदे आहेत, 2 बिझनेस आहेत. ओके, 2 बिझनेस मधले एकाच दिवशी तुम्हाला दोन्ही बिझनेसचा पे आउट येणार आहे. एका बिझनेसमधनं तुम्हाला 50,000 रुपये मिळाले प्रॉफिट आणि दुसऱ्या बिझनेसमधनं 20,000 रुपयाचा लॉस झालाय. ओके, एकाच दिवशी दोघांचे पेमेंट तुम्हाला आले. तो दिवस स्टिल तुमचा पॉझिटिव्हली 30,000 रुपयामध्ये क्लोज झाला ना, भले तो 20,000चा लॉस असेल, पण आपण म्हणणार अरे 50चा प्रॉफिट पण झाला ना, तर जाऊन दे, धंदा आहे, दोघांचा एव्हरेज आउट करून मला 30,000चा प्रॉफिट झाला. ह्याला म्हणतो मी मनी मॅनेजमेंट बेस्ड स्टॉप लॉसेस. नीट समजून घ्या हा कॉन्सेप्ट. ट्रेडिंग शेवटी कशाभोवती इव्हॉल्व्ह होते, ट्रेडिंग होते इव्हॉल्व्ह ट्रेडिंग सायकोलॉजी भोवती. आणि जर ट्रेडिंग सायकोलॉजी जर आपण नीट ठेवली नाही तर प्रॉब्लेमॅटिक होणार. सो म्हणून मी काय करतो, मी नंबर बेस्ड स्टॉप लॉसेस घेत नाही की बाबा 10% पडला, 20% पडला, असं काही नाही. त्याला 40% पडून दे, 20% पडून दे, मला एवढा फरक नाही पडणार जोपर्यंत हा स्टॉक 200 सिंपलच्या वरती आहे आणि जोपर्यंत हा ऍटलीस्ट 3 महिन्यापेक्षा वेळ जास्त, 2 ते 3 महिने तरी मी होल्डिंग करायची कॅपॅसिटी माझ्याकडे असते. ओके, आणि इव्हन हे दोन्ही पॅरामीटर्स जरी चेक होत असतील तरी मला तो सेल करायचा असेल तर तो सेल कसा करणार,
समोर माझ्या दुसऱ्या कुठल्या शेअरमध्ये प्रॉफिट झालेला असेल त्याच्याबरोबर. सो इन दिस केस ओके, जर मला 30,000 रुपयाचा जर प्रॉफिट झालेला असेल एका शेअरमध्ये आणि दुसऱ्या शेअरमध्ये जर मला 16,000 रुपयाचा लॉस झालेला असेल, तर मी हे दोन्ही शेअर एका सेशनमध्ये एकदम विकून टाकेन. ओके, तुम्हाला मी अजून एक गंमत दाखवतो माझी व्हेरीफाईड पीएनएलची. ऑलराईट, हे सगळं तुम्हाला हिरवं दिसतंय. ऑलराईट, पण ह्याच्यामध्ये लॉसेस पण आहेत. बट ओव्हरऑल सिन्स मी प्रॉफिट मोठा आणि लॉस छोटा त्याच दिवशी मी दोन्ही शेअरमधून एक्झिट मारतो, म्हणून हे ओव्हरऑल हे तुम्हाला बरेच मोठे मोठे प्रॉफिट्सच दिसत आहे, लॉसेस दिसत नाहीये. ओके, सो त्यामुळे माझी सायकोलॉजी पण छान राहते. अरे वा, सर्व हिरवे खोके, मी एकदम प्रॉफिटेबल आहे. ॲट द सेम टाइम माझ्या घरातला जो कचरा आहे, माझ्या पोर्टफोलिओ मधला जो लॉस मेकिंग कचरा आहे, तो पण बाहेर फेकला जातोय. महत्वाचं म्हणजे माझी ट्रेडिंग सायकोलॉजी चांगली राहते, कारण माझा दिवस चांगला शेवटी एंड होतो, कारण माझं पॉझिटिव्ह पीएनएल एंड ऑफ द डे एंड झालेली असते. ओके, सो या दृष्टिकोनाने मनी मॅनेजमेंट स्टॉप लॉसेस घ्यायचं. मनी मॅनेजमेंट स्टॉप लॉस म्हणजे सिंपल भाषेमध्ये जर तुम्हाला 10,000चा प्रॉफिट असेल तर समोर 9,000चा लॉस बुक केला तरी चालेल, दिवस मात्र पॉझिटिव्ह वरती एंड झाला पाहिजे नेट प्रॉफिटमध्ये. ओके, आता ह्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला सिनारी सांगतो की कधी कधी काय होतं की इन दिस केस माझ्याकडे एका शेअरमध्ये प्रॉफिट मोठासा लॉस झालेला असेल. ओके, माझ्याकडे लेट्स से एकच पोझिशन आहे, मोठी लॉस पोझिशन, ती आहे लेट्स से 30,000 रुपयाची माझ्याकडे लॉस मेकिंग पोझिशन आहे. तर मी काय करतो याला की लेट्स से दुसऱ्या शेअरमध्ये मला एक झालाय प्रॉफिट 3,000 रुपयाचा. ओके, 3,000 रुपयाचं प्रॉफिट झालंय. तर मी काय करणार, हा 3,000चा प्रॉफिट तर बुक करणार आणि ह्याच्यामधला एक अप्रॉक्सिमेटली 1,500 रुपयाचा 50% लॉस याच्यामधला बुक करणार. सो क्वांटिटी कमी झाली. सो असं करत करत मे बी 1, 2, 3, 4, 5 ट्रेड पण लागतील एका मोठ्या लॉसला कव्हर करायला. पण सिन्स आपल्या जो 9 EMR स्ट्रॅटेजी असून दे, शिफ्ट ऑफ स्ट्रक्चरची स्ट्रॅटेजी असून दे, किंवा आपले काय म्हणतात सपोर्ट रेजिस्टरची स्ट्रॅटेजी असून दे, किंवा डार्वास बॉक्स ब्रेकआउटची स्ट्रॅटेजी असून दे. ओके, या सगळ्या स्ट्रॅटेजींची प्रोबॅबिलिटी जेव्हा पण मी ट्रेड घेतो, हाय प्रोबॅबिलिटी ट्रेडच घेतो. पण हाय प्रोबॅबिलिटी ट्रेडचा अर्थ हे नाही की मी प्रत्येक वेळी राईट होईल, पण मी राईट होणार 70% टाइम्स. सो मी अफोर्ड करू शकतो की एका कचऱ्याला बाहेर काढण्यासाठी 4-5 ट्रेड म्हणजे काय म्हणतात ओव्हरऑल मदत घेऊन पूर्ण कचरा काढू शकतो, कारण स्ट्राईक रेट चांगला आहे. ओके, पण स्पेसिफिकली मी जर ट्रेडिंग करत असेल, मार्जिन ट्रेडिंग त्यामध्ये व्याजासकट मी लोन काढून जर ट्रेडिंग करत असेल, तर मी हे स्टॉप लॉसेस लॉस मेकिंग शेअर्स साठवून बसू शकत नाही माझ्या अकाउंटमध्ये. ह्यांना कंटिन्युअस बेसिसवरती प्रॉफिट बरोबर हे लॉसेस बुक करणं गरजेचं आहे. ओके, जस्ट टू रिकॅप, परत स्टॉप लॉसेस कधी घ्यायचे, एक तर तुम्ही ट्रेडिंग करत असाल आणि त्याच्यामध्ये पण जर तुम्ही शॉर्ट पोझिशन करत आहे, इंट्राडे करत आहेत, किंवा तुम्ही मार्जिन ट्रेडिंग करत आहेत, किंवा तुम्ही FNO ट्रेडिंग करत आहेत, तेव्हा तुम्हाला स्टॉप लॉसेस असणं गरजेचं आहे. आता इन दिस केस जेव्हा मी मार्जिन ट्रेडिंग करतोय कॅश मार्केटमध्ये, मला स्टॉप लॉसेस घ्यायचं असेल किमान 2 ते 3 महिने तरी स्टॉकला होल्ड करणं गरजेचं आहे. 200 सिंपल मुव्हिंग एव्हरेज च्या खाली जर स्टॉक गेला तर मग माझा हिट होणार, आणि त्याबरोबर माझं ट्रेडिंग सायकोलॉजीला छान ठेवण्यासाठी मनी मॅनेजमेंट बेस्ड स्टॉप लॉसेस घेणार, जिकडे मी 10,000च्या प्रॉफिटच्या समोर मी 5,000चा लॉस बुक करेन. ओके, आता एक सॅम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. एक्झाम्पल आता हा बघा चार्ट. ओके, ह्या चार्टमध्ये 200 सिंपल मुव्हिंग एव्हरेज ही जी निळी लाईन दिसते, 200 सिंपल मुव्हिंग एव्हरेजची लाईन आहे, बरोबर. ह्याच्यावरती ट्रेड होता, ट्रेडवर असं हलत हलत इकडे शेवटी 9 एक्सपोनेन्शियलला टच झाला. 9 एक्सपोनेन्शियल टचला मी इकडे त्याला बाय केलं. बाय केल्यावरती तो परत कधी आलाच नाही वरती, आणि खाली गडगडत 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 खाली गेला. खाली कुठे गेला, जाऊन पोचला तो 200 सिंपल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली जाऊन पोचलेला आहे. आणि फर्दर हा जो नंबर ऑफ दिवस पण मे बी 2 महिन्यापेक्षा जास्त झालेले आहेत. कॅन्डल जर तुम्ही मोजलेत 20-40 कॅन्डलच्या पेक्षा जास्त असतील. सो हा एक परफेक्ट कॅन्डिडेट झालेला होता माझ्यासाठी स्टॉप लॉस घेण्याच्या हिशोबाने. आणि अशा प्रकारे मी त्या शेअरला फुल चान्स दिला वर जाण्याचा, फुल चान्स दिला, फुल वेळ दिला, 2 ते 3 महिन्याचा कालावधी दिला. तो काय राजा वर जायला रेडी नाही. तो म्हणतो नाही, मला खालीच जायचंय महेश. मी तो 7 पैकी 10 पैकी असे 3 ट्रेड मधला एक ट्रेड आहे जो मी खालीच जाणार आहे. तुला मला कापणं गरजेचंच आहे. पण व्यवस्थितपणे मनी मॅनेजमेंट करत करत याचे जे लॉसेस आहेत हे या मागच्या 1-2-3 सेशन्स मध्ये कमी करत ते कापायला मी सुरू केले. ओके, सो अशा प्रकारे स्ट्रॅटेजिक स्टॉप लॉसेस घ्या.
नंबर बेस स्विंग लो बेस स्टॉप लॉसेस घ्यायचे आयडियली स्विंग ट्रेड मध्ये अवॉइड करणं गरजेचं आहे. ऑप्शन ट्रेडिंग करत असाल गोष्ट वेगळी आहे, टोटल डिफरंट गेम आहे. पण स्विंग ट्रेडिंग करत असताना त्या शेअरला किमान 2 ते 3 महिन्याचा टाइम तरी देणं गरजेचं आहे आणि 200 सिंपल मूव्हिंग एव्हरेजची जर खाली जात असेल तर नक्की तो स्टॉप लॉसचा कॅन्डिडेट बनतो. आणि त्याबरोबर पण सायकॉलॉजिकली आपल्याला इतर जे ट्रेड्स आहेत, जे 7 ट्रेड्स राइट चाललेले आहेत त्यांच्याबरोबर ह्याला काढत हळू ढकलत ह्याला बाहेर काढायचं. सो अशा प्रकारे हे प्रॅक्टिकल स्टॉप लॉसेस, नंबर बेस्ड स्टॉप लॉसेस मी घेत नाही. सॉरी, नंबर बेस्ड स्टॉप लॉसेस मी घेत नाही. मी घेतो मनी मॅनेजमेंट बेस्ड स्टॉप लॉसेस. एनिवेज हा व्हिडिओ फ्युचर रेफरन्ससाठी मी पण जेव्हा पण मी स्टॉप लॉसेस घेईन तेव्हा टेलिग्राम चॅनलमध्ये मी हा व्हिडिओज तुम्हाला टाकत राहतो अभ्यासाच्या हिशोबाने. सो नक्की हा व्हिडिओ बघून घ्या, परत हा बघून घ्या. कारण हा खूपच महत्त्वाचा आहे जर तुम्हाला तुमची ट्रेडिंग सायकॉलॉजी जर डेव्हलप करायची असेल आणि योग्य त्या लेव्हलला स्ट्रॅटेजिकली तुम्हाला स्टॉप लॉसेस घ्यायचे असतील तर.